नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावंग या आपल्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये कोणतं पीक आहे, काय फायदा होत आहे या पिकामध्ये, या शेतकऱ्यामध्ये काय बदल होत आहे, या मातीमध्ये काय बदल होत आहे आणि काय टेक्निक वापरलं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। राम राम, जोरात सांगा, आपलं नाव काय सांगा पूर्ण? माझं नाव दिगंबर, गाव दद्दापूर, जिल्हा बिदर, तालुका बिदर। तर मला जे म्हणायचं आहे, ही आपली जी टरबूजची शेती आहे, आपण किती वर्ष झालं करताय? मी एक 2 ते 3 वर्षाला करते। 3 वर्ष झालं करताय। आणि हे टेक्निकचा वापर ह्या जे पिकामध्ये केलंय, ह्या पिकामध्ये आपले हे टेक्निक ड्रिप वाटे किती सोडलेलं आहे आपण? त्याला एक 2 किलो पर्यंत सोडलेला आहे। 2 किलो पर्यंत सोडलेलं आहे। तर ह्या थंडीच्या वातावरणात आपल्याला ह्या पिकामध्ये सोडल्यामुळे काय बदल वाटते सांगा मला थोडं? सोडल्यामुळे जरा हेल्थ वाढतंय आणि पीक बी जरा सगळं हिरवगार आहे। हा, तर मला काय म्हणायचं, इथं दुसरे पण प्लॉट असतील गावात? हा आहे। मग त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय बदल वाटते सोडल्यामुळे? नाही, हे चांगलं वाटलं। आणि एक दुसरे शेतकरी पण तुम्हाला काही चर्चा झाली का? हा, चर्चालाही बरं आहे म्हणलं। बरं आहे म्हणले। मग जेणेकरून तुम्ही हे वापरून समाधानात? हा, बरोबर आहे ना? हा। किती दिवस झालं वापरताय? मी एक 2 वर्षाला वापरलो। 2 वर्ष झालं वापरलाय। तर सर्व शेतकऱ्याला वापरलं पाहिजे का, काय केलं पाहिजे हे सांगा नाही, तुमचं काय? वापरा। ठीक आहे, धन्यवाद। शेतकरी मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे हे येलाचे जे फुटवा आहे झालेला आहे। आणि सर, मला हे महत्वाचं विचारायचं आहे, किती दिवसाचा हे प्लॉट आपलं? हे 40 दिवसाचं आहे। 40 दिवसाचं प्लॉट आहे। तर बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे कुठलाच रोग नाही ह्या प्लॉट मध्ये। आणि जे येलाची पळण्याची धाव आहे, ती अति धाव चांगली झालेली आहे। तर मित्रांनो, रोग सुद्धा नाही। आणि जे हे पानं मोठे होतात, पानावर जे डार्क ग्रीन कलर येतोय, त्याच्यामुळे काय होतंय, हवामानामधून जे मिळालं पाहिजे ऑक्सिजन, ते या पिकाला सर्व प्रकारे मिळत आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मला हे फक्त टेक्निक म्हणून सांगायचं नाही, तर अनेक शेतकऱ्याला जे नुकसान होतंय, ते नुकसान होऊ नये, फायदा झाला पाहिजे। आणि आज बैठं तर थंडीचा दिवस आहे, बघा माझ्या अंगावर सुद्धा स्वेटर घातलेला आहे। थंडीच्या दिवसात येल पळत नाही, मात्र ह्या टेक्निकमुळे येल वाढत आहे। तशा प्रकारे फळाची संख्या आहे, तशा प्रकारे फुलाची संख्या आहे। तर मित्रांनो, असे अनेक माझ्याकडे 100 व्हिडिओ आहेत। आपण भारतामध्ये कुठेही असलात तर हे आपली टेक्निक आहे, ते पूर्णता मिळते। आणि फक्त फोटोज काढत नाही, तर शेतकऱ्याला भेटतो, शेतकऱ्याचे व्हिडिओ काढतो, पिकाचे व्हिडिओ काढतो। आणि माझं जे समूह आहे की अनेक शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे। तर मित्रांनो, हे व्हिडिओ जे आहे अनेक शेतकऱ्यापर्यंत पाठवूया। भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।